नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टार्गेट द एम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज घेत आहोत आपण सेकंड पार्ट कंपास ट्रॅव्हर्सिंग. पहिला पार्ट घेतला आपण चेन सर्विंग, जिथे की आपण सिंपल डिस्टन्सेस मेजर केले किंवा जे हॉरिझॉन्टल और स्ट्रेट जिथे की ऑब्स्ट्रॅक्शन येत नव्हते असे डिस्टन्स आपण मेजर केले. आता आपण घेणार आहोत कंपास ट्रॅव्हर्सिंग. तर कंपास ट्रॅव्हर्सिंग म्हणजे नेमकं काय, तर इथे पहा. In chain surveying, the area to be surveyed is divided into a number of triangles. This method is suitable for fairly level ground, converging small areas. But when the area is large, undulating and crowded with many details, triangulation is not possible. In such areas, method of traversing is adopted. म्हणजे काय नेमकं, ज्या ठिकाणी चेन सर्विंग पॉसिबल नाही, की जिथे नंबर ऑफ ट्रायंगल्स तयार करावे लागतात किंवा ट्रॅव्हर्स एक फॉर्म करावा लागतो, त्या ठिकाणी आपल्याला कंपास सर्विंग यूज करायचा आहे. कंपास सर्विंग कशासाठी यूज करायचं, तर ट्रँग्युलेशन म्हणजेच अँगल मेजर करण्यासाठी. ट्रँगल किती, तर 3 लाईनने तयार होतो समजा, तर त्या लाईन मधला अँगल मेजर करण्यासाठी आपल्याला कंपास ट्रॅव्हर्सिंगचा उपयोग होतो. तर ही त्याची बेसिक डेफिनेशन कंपास ट्रॅव्हर्सिंगची. तर आता डेफिनेशन, आता ट्रू मेरिडियन यातल्या काही कन्सेप्ट बघूत आपण. The line or plane passing through the geographical north pole, geographical south pole and any point on the surface of earth is known as true meridian or geographical meridian. Second part is magnetic meridian. When the magnetic needle is suspended freely and balanced properly, unaffected by the magnetic substances, it indicates the direction. This direction is known as magnetic meridian. The angle between magnetic meridian line is known as magnetic bearing. Third is arbitrary meridian. Some of the surveys of small area, a convenient direction is assumed as a meridian is known as arbitrary meridian. जे आपण यावरती 3 डेफिनेशन बघितले त्याचे आपण डायग्राम मध्ये पाहूया. हे बघा, GN हा ट्रू मेरिडियन आहे, म्हणजेच तो कोइन्साइड विथ नॉर्थ डायरेक्शन. हा आहे मॅग्नेटिक मेरिडियन MN. आणि ट्रू बेरिंग आणि मॅग्नेटिक बेरिंग आपण खाली बघू. तर ग्रिड मेरिडियन म्हणजे काय बघा, द समटाइम्स फॉर प्रिपेरिंग द मॅप some state agencies assume several lines parallel to the true meridian for a perpendicular zone. This line is termed as grid line or grid meridian. आता आपण बघू डेजिग्नेशन ऑफ मॅग्नेटिक बेरिंग. आता बेरिंग 2 टाइप मध्ये असते, एक असते होल सर्कल बेरिंग आणि दुसरी क्वाड्रंटल बेरिंग. आता होल सर्कल बेरिंग मध्ये काय, तर द मॅग्नेटिक बेरिंग ऑफ लाईन इज मेजर्ड क्लॉकवाइज फ्रॉम द नॉर्थ पोल टुवर्ड्स द लाईन इज नोन एज होल सर्कल बेरिंग. म्हणजे जे नॉर्थ पोल पासून आपण जी बेरिंग मेजर करतो इन क्लॉकवाइज डायरेक्शन, तर त्या लाईनला म्हणायचं होल सर्कल बेरिंग किंवा त्या बेरिंगला होल सर्कल बेरिंग म्हणायचं. आणि मग क्वाड्रॅटिक बेरिंग म्हणजे काय, तर आणि याचं मेन फंक्शन म्हणजे हा आपण कंपास प्रिझमॅटिक कंपासने हा मेजर करतो. कोणती, तर होल सर्कल बेरिंग. तर दुसरी आहे क्वाड्रंटल बेरिंग म्हणजे काय, जी की नॉर्थ आणि साऊथ. आता आपण डेफिनेशन पाहू इथे. द मॅग्नेटिक बेरिंग ऑफ लाईन इज मेजर्ड क्लॉकवाइज और अँटी क्लॉकवाइज. होल सर्कल बेरिंग काय होती, तर ओनली क्लॉकवाइज. बट इन क्वाड्रंटल बेरिंग क्लॉकवाइज आणि अँटी क्लॉकवाइज म्हणजे काउंटर क्लॉकवाइज. क्वाड्रंटल बेरिंग म्हणजे काय, द मॅग्नेटिक बेरिंग ऑफ लाईन मेजर्ड क्लॉकवाइज और काउंटर क्लॉकवाइज फ्रॉम द नॉर्थ पोल और साऊथ पोल. म्हणजे यात काय नेमकं, नॉर्थ पोल पासून किंवा साऊथ पोल पासून जी लाईनच्या जवळ म्हणजेच पोल असेल, विच इज नियरर टू द लाईन टुवर्ड फ्रॉम ईस्ट और वेस्ट, म्हणजे ईस्ट कडे किंवा वेस्ट कडे जी नियरर लाईन आहे त्याला बेरिंग मेजर केले जाते, त्याला क्वाड्रंटल बेरिंग म्हणायचं. तर रिड्युस्ड बेरिंग म्हणजे काय, when the whole circle bearing of line is converted into quadratic. जेव्हा आपण होल सर्कल बेरिंग ही क्वाड्रंटल बेरिंग मध्ये कन्वर्ट करतो त्याला आपण रिड्युस्ड बेरिंग म्हणतो. बघा तुम्ही इथं बघू शकता θ1, θ2, θ3 आणि θ4. फ्रॉम नॉर्थ पोल टुवर्ड्स वेस्ट, टुवर्ड्स ईस्ट, फ्रॉम साऊथ पोल ईस्ट आणि वेस्ट. ही झाली तुमची क्वाड्रॅटिक बेरिंग किंवा रिड्युस्ड बेरिंग. आता फोर अँड बॅक बेरिंग, फोर बेरिंग आणि बॅक बेरिंगची कन्सेप्ट आपण समजून घेऊ. फर्स्ट ऑफ ऑल फोर बेरिंग म्हणजे काय, द बेरिंग ऑफ लाईन मेजर्ड इन द डायरेक्शन ऑफ progress of survey is called as forebearing.
आणि बॅक बेरिंग म्हणजे काय, त्याच्या एकदम विरुद्ध. तर बेरिंग लाईन मेजर्ड इन डायरेक्शन अपोजिट टू द सर्वे इज कॉल्ड ॲज बॅक बेरिंग. तुम्ही इथं बघू शकता फोर बेरिंग ऑफ लाईन ए बी म्हणजे काय, फ्रॉम नॉर्थ. तर त्याचीच बॅक बेरिंग काय, तर फ्रॉम नॉर्थ क्लॉकवाईज म्हणजे त्या लाईनची बॅक बेरिंग. फोर बेरिंग लाईन ए बी ची फोर बेरिंग नॉर्थ पासून आणि बॅक बेरिंग हे असा पूर्ण हे वाला अँगल सोडून हा पूर्ण अँगल घ्यायचा. एक मिनिट मी शो करतो तुम्हाला. फोर बेरिंग म्हणजे ही बेरिंग आणि बॅक बेरिंग म्हणजे ही वाला पूर्ण अँगल. 360 मधनं हा मायनस केला, हे राहिली त्याची बॅक बेरिंग. तसंच या लाईन साठी बॅक बेरिंग जर हे असेल दिलेली तर याची, आणि ही फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये फोर बेरिंग. ठीक आहे. तर नेक्स्ट पार्ट कडे येऊ आपण, मॅग्नेटिक डिक्लिनेशन. व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक डिक्लिनेशन, तर हॉरिझॉन्टल अँगल बिटवीन मॅग्नेटिक मेरिडियन अँड ट्रू मेरिडियन इज नोन ॲज मॅग्नेटिक डिक्लिनेशन. आता तुम्ही इथं बघू शकता, हा आहे ट्रू मेरिडियन म्हणजे एक्झॅक्टली कोइन्साइड विथ नॉर्थ, आणि आहे मॅग्नेटिक डिक्लिनेशन. जर ईस्ट कडे डिक्लाइन झाला असेल तर ईस्ट, जर हे वेस्ट कडे डिक्लाइन झाला असेल तर वेस्ट. तर या दोन्हीच्या मधला अँगल जर फॉर्म झाला त्याला म्हणायचं मॅग्नेटिक डिक्लिनेशन. तर यावरती सुद्धा तुम्हाला एमसीक्यू येऊ शकतो. तर इथे काय म्हटलंय, टुवर्ड्स पॉइंट वेस्ट साइड ट्रू मेरिडियन पॉझिटिव्ह. अच्छा, ईस्ट आणि वेस्ट डिक्लिनेशन एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर हा पॉइंट आहे आयसोगोनिक लाईन आणि ॲगोनिक लाईन. तर ह्या लाईन याची कन्सेप्ट आपण समजून घेऊ. द लाईन पासिंग थ्रू पॉइंट्स ऑफ इक्वल डिक्लिनेशन इज नोन ॲज आयसोजेनिक लाईन. म्हणजे जे इक्वल डिक्लिनेशनचे पॉइंट आहेत त्या पॉइंट मधून पास होते त्याला आयसोजेनिक लाईन म्हणायचं. तुम्ही इथं पाहू शकता, ही आहे आयसोजेनिक लाईन. आणि द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट ऑफ झिरो डिक्लिनेशन इज सोडवे ॲगोनिक लाईन. ही लाईन जी आहे झिरो मधून पास झालेली तिला म्हणायचं ॲगोनिक लाईन. ठीक आहे. तर नेक्स्ट कन्सेप्ट इज डीप ऑफ मॅग्नेटिक निडल. व्हॉट इज मीन बाय डीप ऑफ मॅग्नेटिक निडल, if a needle is perfectly balanced before magnetization, it does not remain in the balanced position after it's magnetized. This is due to the magnetic influence of earth. The needle is found to be inclined towards the pole. This inclination of needle with horizontal is known as dip of magnetic needle. तर आपल्या सहज भाषेत म्हणजे जेव्हा निडल मीन्स पिवोटेड असते आणि ते डिफ्लेक्ट होते टुवर्ड्स साऊथ किंवा नॉर्थ कडे, तर त्याला म्हणायचं डीप ऑफ मॅग्नेटिक निडल. म्हणजे त्याची डायरेक्शन ती हॉरिझॉन्टल प्लेसला राहत नाही, टुवर्ड्स साऊथ कडे तर झुकते, नाही तर टुवर्ड्स नॉर्थ कडे. तर आता लोकल अट्रॅक्शन. व्हॉट इज मीन बाय लोकल अट्रॅक्शन, तर मॅग्नेटिक निडल इंडिकेट्स द नॉर्थ डायरेक्शन व्हेन फ्रीली suspended or pivoted. But if needle comes near the some magnetic substances such as iron ore, steel structure, electric cable, conveying current, etc. मीन्स जेव्हा आपण सर्वे करतो, जर कंपास सेट केला आणि जर आपल्या जवळपास आपण सर्वे इन्स्ट्रुमेंट मध्ये तर स्टील यूजच करतो. जर चेनचा पार्ट असेल कुठे किंवा रेंजिंग रॉड असेल जवळपास, किंवा तुम्ही जर हातामध्ये कोणतं स्टीलचे इन्स्ट्रुमेंट यूज करत असाल तर ती मॅग्नेटिक निडल ही त्याच्याकडे मॅग्नेटिक ऍक्शननं अट्रॅक्ट होते आणि ती डिफ्लेक्ट होते. जर तिथून इलेक्ट्रिक केबल गेलेले असतील हाय करंटचे, स्टील स्ट्रक्चर असेल जवळ तुम्ही किंवा एखाद्या खांबापाशी उभा राहिला असाल लाईट पोल पशी, तर तिथं ते डिफ्लेक्ट होते. तर त्याला म्हणायचं लोकल अट्रॅक्शन. तर पुढला पॉइंट आहे प्रिन्सिपल ऑफ कंपास ट्रॅव्हर्सिंग. तर प्रिन्सिपल म्हणजे काय पाहू आपण. द प्रिन्सिपल ऑफ कंपास ट्रॅव्हर्सिंग इज कंपास सर्वेइंग इज ट्रॅव्हर्सिंग. तर कंपास सर्वेइंगचा प्रिन्सिपल काय, ट्रॅव्हर्सिंग, विच इन्व्हॉल्व्स द सिरीज ऑफ कनेक्टेड लाईन्स. द मॅग्नेटिक बेरिंग ऑफ लाईन्स आर मेजर्ड बाय प्रिझमॅटिक कंपास अँड द डिस्टन्स लाईन्स आर मेजर्ड बाय चेन. सच सर्वे डज नॉट रिक्वायर द फॉर्मेशन ऑफ नेटवर्क ऑफ ट्रँगल्स. म्हणजे या प्रिन्सिपल मध्ये ट्रँगल्स फॉर्म करायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट ट्रॅव्हर्स ड्रॉ करू शकता आणि अँगल्स जी आहेत ती कंपासनं मेजर करू शकता आणि लेंथ जी आहे ती चेन. म्हणजे हा प्रिन्सिपल वर्क करतो कॉम्बिनेशन ऑफ बोथ म्हणजे कोणते, तर चेन सर्वे आणि कंपास सर्वे दोन्हीचा. रिकमेंडेड बघा, अ लार्ज एरिया टू बी सर्वेड, द कोर्स ऑफ रिव्हर ऑर कोस्ट लाईन इज टू बी सर्वेड,
and the area is crowded with many details and triangulation is not possible. तर आपण ट्रॅव्हर्सिंग बघू. तर ट्रॅव्हर्सिंग म्हणजे दोन टाईप पडतात, एक क्लोज ट्रॅव्हर्स आणि दुसरा वाला आहे तो ओपन ट्रॅव्हर्स. त्याच्या डेफिनेशन त्याच्या नावावरूनच आपल्याला समजतं क्लोज म्हणजे व्हेन द सिरीज ऑफ कनेक्टेड लाईन्स फॉर्म्स अ क्लोज्ड सर्किट. हे तुम्ही बघू शकता, हा पॉन्ड आहे आणि याचा याची सर्विंग कशी ट्रॅव्हर्सिंग केलेला आहे की these are connected to each other lines, means एक क्लोज ट्रॅव्हर्स तयार झालाय. आहे पेंटागॉन, तुम्ही हेक्सागॉन किंवा रेक्टँगल बी करू शकता, डिपेंड म्हणजे विजिबल पॉइंट वरून तुम्ही हे ट्रॅव्हर्स ड्रॉ करू शकता. तर वेन द सिरीज ऑफ कनेक्टेड लाईन फॉर्म्स अ क्लोज सर्किट, हे बघा तुम्ही क्लोज सर्किट तयार झालेला आहे. वेन फिनिशिंग पॉइंट कोइन्साइड विथ स्टार्टिंग पॉइंट, मीन्स समजा तुम्ही जर ए पासून सुरुवात केलेली असेल, ए बी सी डी ई आणि हा एलाच येऊन जर मीट होत असेल तर त्याला म्हणायचं क्लोज्ड ट्रॅव्हर्स. ठीक आहे. तर हा कोणत्या याचे म्हणजे कशाशी रिलेटेड आहे, तर एक छोटंसं पॉन्ड असेल, एखादा लेक असेल तर हे इझी आहे की तिथं क्लोज ट्रॅव्हर्स किंवा एखादं छोटंसं जंगल असेल तर त्याला आपण करू शकतो. पण आता ओपन ट्रॅव्हर्स कोणत्या कंडिशन मध्ये, व्हेन सिक्वेन्स ऑफ कनेक्टेड लाईन्स एक्सटेंडेड अराउंड द जनरल डायरेक्शन अँड डज नॉट रिटर्न द स्टार्टिंग पॉइंट. मीन्स आता ही वाला रिव्हरच्या केसमध्ये बघू आपण. जर एखाद्या रिव्हरच्या साईडने ट्रॅव्हर्सिंग करायची असेल तर खूप किलोमीटरची एक समजा रिव्हर असेल की जिथून आपल्याला पॉइंट विजिबल होऊ शकत नाही, जर आपण त्याला ट्रॅव्हर्स करायला गेलं तर मग त्याला आपण ओपन ट्रॅव्हर्सिंग होतं. हे बघू शकता तुम्ही, ए टू बी, बी टू सी, सी टू डी, डी टू बी. मीन्स एंडिंग पॉइंट नॉट कोइन्साइड विथ स्टार्टिंग पॉइंट, तर तो स्टार्टिंग पॉइंट कडे येत नाही, म्हणजेच हा आहे ओपन ट्रॅव्हर्स. सॉरी, हा आहे ओपन ट्रॅव्हर्स. तर आता मेथड ऑफ ट्रॅव्हर्सिंग, तर कोणकोणत्या ट्रॅव्हर्सिंगचे मेथड आहेत, तर चेन ट्रॅव्हर्सिंग आहे, कंपास ट्रॅव्हर्सिंग आहे, देन पुन्हा थिओडोलाइट ट्रॅव्हर्सिंग आहे, प्लेन टेबल ट्रॅव्हर्सिंग आहे. तर आता टाइप्स ऑफ कंपास, तिथे दोन कंपास आपण सुरुवातीला सुद्धा त्याचा उल्लेख केला की प्रिझमॅटिक कंपास आणि सेकंड वाला आहे आपला सर्वेअर कंपास. तर प्रिझमॅटिक कंपासचे आपण इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती घेऊया. आता बघा, इन दिस कंपास द रिडिंग्स आर टेकन विथ द हेल्प ऑफ प्रिझम. मीन्स प्रिझमॅटिक म्हणजे त्याच्या नावावर सेट आहे, तिथे एक प्रिझम सेट केलेला असतो छोटा कंपास, तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये तर बघितलेलंच आहे. तर फॉलोइंग इसेन्शियल पार्ट बघू आपण त्याचे. तर कंपास बॉक्स, द कंपास बॉक्स इज सर्क्युलर मेटॅलिक बॉक्स, इन द मेटल शुड बी नॉन मॅग्नेटिक. आता आपण मगाच उल्लेख केला की जर मॅग्नेटिक सबस्टन्स जवळ असेल तर निडल डिफ्लेक्ट होते, तर मग नॉन मेटॅलिक मॅग्नेटिक म्हणजे की जे निडल डिफ्लेक्ट होणार नाही अशा मटेरियल बनवलेलं असतं, ज्याचा की डायमीटर 8 ते 10 सेंटीमीटर असतो. डायमीटर 8 ते 10 सेंटीमीटर. अ पिवट विथ शार्प पॉइंट इज प्रोव्हाइडेड सेंटर ऑफ बॉक्स, म्हणजे एकदम सेंटरला त्याला पिवटेड केलेला असतो. सेकंड इज मॅग्नेटिक निडल ऑर अँड ग्रॅज्युएटेड रिंग. द मॅग्नेटिक निडल इज मेड ऑफ ब्रॉड मॅग्नेटाइज्ड आयर्न बार, म्हणजे एक मॅग्नेटचा आयर्न बार असतो, त्याच्यापासून निडल बनवलेली असते. द बार इज पॉइंटेड विथ बोथ साइड, म्हणजे दोन्ही साइडला त्याला पॉइंट बनवलेले असतात. द मॅग्नेटिक निडल इज अटॅच्ड टू ग्रॅज्युएटेड अल्युमिनियम रिंग. आता ही अल्युमिनियम रिंग ही म्हणजे नॉन मॅग्नेटिक आहे, म्हणून त्याला काय सर त्याचं म्हणजे कव्हर दिलेलं असतं की अल्युमिनियम रिंगचं. द रिंग इज ग्रॅज्युएटेड फ्रॉम 0 to 360 clockwise and graduation is begin from the south end of needle. 0 is marked at south, 19 west, मीन्स म्हणजे 360 जर 0 ला येत असेल तर मग 0 कुठे येणार, साऊथला जाणार, मग नंतर 90 डिग्रीने तो अँगल पुढे वाढत जाणार. तर आपण बघू शकता हा आहे कंपास. तर या कंपासला काही ऍडजस्टेबल मिरर आहे रिडिंग पाहण्यासाठी. ही साइट वेन आहे, ऑब्जेक्ट वेन, ही ग्रॅज्युएटेड तुम्ही ही आपण पाहिलेली रिंग, याला ग्लास कव्हर केलेला आहे. हा पिवट पॉइंट आहे. लिफ्टिंग पिन कशासाठी असते, तर ब्रेक पिन जेव्हा आपण प्रेस करतो तेव्हा म्हणजे रिडिंग स्थिर होण्यासाठी, स्टेबल होण्यासाठी असतात. इकडे प्रिझम प्लेस केलेला आहे आणि ब्ल्यू आणि रेड ग्लास हे ॲट द टाइम ऑफ नाईट और जर जास्त सनलाईट असेल किंवा सनलाईट कमी असेल तर वापरण्यासाठी 2 मिरर दिलेले असतात. आता दुसरा आहे सर्वेअर कंपास. तर सर्वेअर कंपास आपण कुठे बघितला होता, तर रिड्युस्ड बेर मेजर करण्यासाठी, आरबी किंवा
quadrantal bearing. The surveyor compass is similar to prismatic compass, but हे खाली दिलेले एवढे पॉईंट त्याच्यापासून डिफरंट आहे. तर काय, देयर इज अ नो प्रिझम, म्हणजे त्याच्यात प्रिझम नसतो. इट कन्सिस्ट ऑफ आय वेन विथ अ फाईन साइड स्लिट आहे. The graduated aluminum ring is attached to a circular box. It is not fixed to magnetic needle. The magnetic needle moves freely over the pivot. The needle shows the reading on graduated ring. The ring is graduated from 0 to 90. आपण बघितले नॉर्थ किंवा साऊथ पोल कडून टुवर्ड्स ईस्ट और वेस्ट. 0 is marked at north and south and 90 ईस्ट और वेस्ट. म्हणजे 0 दोन्ही साईडला असतं, नॉर्थला आणि साऊथला, आणि 90 ईस्टला वेस्टला. म्हणजे बघा रिड्युस्ड बेरिंग हे आपण 0 ते 90 मध्ये मेजर करतो. द लेटर्स ई अँड डब्ल्यू वेस्ट, ई फॉर ईस्ट और डब्ल्यू फॉर वेस्ट आर इंटरचेंज्ड फ्रॉम द देअर ट्रू पोझिशन. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत सोर्सेस. तर त्यात इरर म्हणजे इररचे सोर्सेस कोणते, जर कंपास ट्रॅव्हर्सिंग आपण करत असेल तर त्यात इरर कोणकोणते येऊ शकतात ते बघूत आपण. पहिला आहे इन्स्ट्रुमेंटल इरर, दुसरा आहे पर्सनल इरर आणि तिसरा आहे अदर सोर्सेस ऑफ इरर. इन्स्ट्रुमेंटल एरर काय काय येऊ शकतात, तर निडल मे नॉट बी परफेक्टली स्ट्रेट अँड माइट नॉट टू बी बॅलन्स प्रॉपरली. निडल प्रॉपरली बॅलन्स झालेली नसू शकते. सेकंड इज पिवट पॉइंट मे बी इसेंट्रिक. थर्ड इज द ग्रॅज्युएशन ऑफ रिंग मे बी नॉट युनिफॉर्म, म्हणजे ग्रॅज्युएशन रिंग म्हणजे रिंग कुठं अटकत असेल, म्हणजे त्याचं ग्रॅज्युएशन व्यवस्थित होत नसेल, तो पण एरर येऊ शकतो. द रिंग मे बी रोटेटेड फ्रीली ऑन अकाउंट ऑफ पिवट पॉइंट बिंग ब्लंट, म्हणजे पिवट पॉइंट त्याचा असं टोकदार नसेल, ब्लंट झालेला असेल तर तो पण एरर येऊ शकतो. दिस मे बी अकॉर्स ड्यू टू हेड ऑफ पिवट ड्युरिंग ब्रेकन बिकॉज ऑफ केअरलेस हँडलिंग. त्याचा पिवट पॉइंट कशामुळे जाऊ शकतो, तर केअरलेस हँडलिंग केल्यामुळे. नेक्स्ट आहे द साइट वेन मे नॉट बी व्हर्टिकल. जर साइट वेन व्हर्टिकल नसेल तर तुम्ही रिडिंग मीन्स करेक्टली घेऊ नाही शकणार. द हॉर्स वेअर मे नॉट बी स्ट्रेट अँड व्हर्टिकल. त्यात प्रोव्हाइड केलेला हॉर्स म्हणजे ॲक्युरेट रिडिंग घेण्यासाठी तो स्ट्रेट असला पाहिजे. देन पर्सनल एरर कोणकोणते असू शकतात, तर पहिला आहे द सेंटरिंग मे नॉट बी डन परफेक्टली ओव्हर अ स्टेशन. जर ज्या स्टेशनला आपल्याला कंपास मीन्स सीट ट्रायपॉड स्टँड सेट करायचा आहे तेव्हा जर प्रॉपरली सेंटरिंग झाली नसेल तर. सेकंड आहे द ग्रॅज्युएटेड रिंग मे नॉट बी लेवल्ड. लेवल झालं नसेल तर. द ऑब्जेक्ट माइट नॉट बी बायसेक्टेड प्रॉपरली, म्हणजे ऑब्जेक्ट बायसेक्ट झालेलं नसेल तर. द रिडिंग मे बी टेकन ऑर एंटर्ड इन केअरलेसली, म्हणजे रिडिंग घेताना आणि फील्ड बुकमध्ये एंटर करताना जर चूक झाली तर पर्सनल एरर आहे तो. आणि ऑब्झर्वर मे बी कॅरिंग अ मॅग्नेटिक सप्लाय, म्हणजे ऑब्झर्वरच्या हातात जर स्टीलची घड्याळ असेल, समजा काही आपण कडं वापरतो किंवा काही जरी इन्स्ट्रुमेंट आपल्या हातात मॅग्नेटिक सबस्टन्सकडे डिफ्लेक्ट होत असतील तर ते रिडिंग व्यवस्थित देऊ शकणार नाही. अदर सोर्सेस मध्ये कोणते आहेत, दे मे बी लोकल अट्रॅक्शन ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक सबस्टन्स नियर द स्टेशन, म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिक पोल पैसे थांबला आहात, इलेक्ट्रिक लाईन पैसे थांबला आहात किंवा एखाद्या टावर पैसे वगैरे जर थांबला असाल तर असे एरर यामध्ये येतात. तर आता आपण कंपास ट्रॅव्हर्सिंग वरचे काही एमसीक्यू पाहूया. पहिला एमसीक्यू आहे द डायरेक्शन ऑफ लाईन. एक मिनिट कलर घेतो. द डायरेक्शन ऑफ लाईन रिलेटिव्ह टू गिवन मेरिडियन इज कॉल्ड ॲज, तर याचा आन्सर आहे बेरिंग. सेकंड, हाऊ मेनी टाइप्स ऑफ कंपास आर युज्ड, तर आपण बघितले की तिथे 2 कंपास आहेत, तर ऑप्शन आहे बी. तर 2 कोणते, तर एक प्रिझमॅटिक कंपास आणि दुसरा सर्वेयर कंपास. तिसरा क्वेश्चन, डॅश डॅश बेरिंग इज मेजर्ड इन द डायरेक्शन ऑफ सर्वे. तर ए आहे प्रायमरी, बी आहे फर्स्ट, सी आहे फोर आणि चौथा आहे फ्रंट. तर यातला आन्सर आहे 4. द 4 बेरिंग इज मेजर्ड इन द डायरेक्शन ऑफ सर्वे. तर बॅक बेरिंग कशी, तर त्याच्या बॅक डायरेक्शन म्हणण्यापेक्षा त्याच्या रिव्हर्स. तर चौथा पॉइंट आहे, चौथा क्वेश्चन आहे, इन अ रिड्युस्ड बेरिंग सिस्टीम बेरिंग इज मेजर्ड फ्रॉम नियरेस्ट वन नॉर्थ और साऊथ, साऊथ वेस्ट और नॉर्थ. तर आपण रिड्युस्ड बेरिंग मध्ये काय म्हटलं होतं की
नॉर्थ पोल और साऊथ पोल करून टुवर्ड्स ईस्ट और वेस्टकडे जी लाईन नियरेस्ट असेल तर ती. तर मग आन्सर आहे ए, नियरेस्ट 1. फिफ्थ क्वेश्चन, हाऊ मेनी मेरिडियन्स आर युज्ड इन स्विमिंग. तर आपण मेरिडियन आपण बघितलेले आहेत. तर किती मेरिडियन्स आपण यूज केले? तर 3 मेरिडियन यूज केले. तर कोणकोणते मेरिडियन यूज केले म्हणजे ह्याचा ऑप्शन आहे सी, 3. तर ट्रू मेरिडियन 1, मॅग्नेटिक मेरिडियन 1 आणि आर्बिट्ररी मेरिडियन 1. तर 6वा क्वेश्चन आहे, डॅश डॅश इज अ टर्म यूज्ड दॅट प्रिव्हेंट द निडल फ्रॉम पॉइंटिंग टू मॅग्नेटिक नॉर्थ इन द गिवन लोकॅलिटी. तर त्याला आपण लोकल अट्रॅक्शन म्हणतो. बी आहे डिक्लिनेशन, डेव्हिएशन आणि डी आहे लोकल डिस्ट्रॅक्शन. तर लोकल अट्रॅक्शन. तर 7th MCQ आहे, which of the below is not a temporary adjustment of prismatic compass. कोणती ऍडजस्टमेंट ही टेम्पररी ऍडजस्टमेंट नाही म्हणते. तर पहिली आहे सेंटरिंग, सॉरी हे आन्सर नाहीये. पहिली आहे सेंटरिंग, दुसरी आहे लेवलिंग, तिसरी आहे फोकसिंग प्रिझम आणि ऍडजस्टिंग द साईट विंड. साईट विंड आपल्याला सारखं चेंज करावं लागतं म्हणून ही परमनंट ऍडजस्टमेंट नाही, सॉरी टेम्पररी ऍडजस्टमेंट नाही साईट विंडची. तर 8वा MCQ आहे, हाऊ मेनी टाइप ऑफ व्हेरिएशन इन डिक्लिनेशन आर. तर 4, 5, 2 आणि 3. तर त्यातलं आहे आन्सर आहे 4. 4 कोणकोणते? तर डेली, इयरली, पिरियडिक आणि इरेग्युलर असे 4 आहेत. तर नेक्स्ट वाला हा वाला प्लेन टेबल मधला आहे, तरी आपण घेऊयात त्याला. हा डॅश डॅश इन्स्ट्रुमेंट इज युज्ड टू साइट टू एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज अलाइडेड. हा प्लेन टेबल आपण हा उद्याच्या पार्टमध्ये तरी घेणारच आहोत. हा चुकून पडला आहे इथे MCQ. तर हे आहेत आलेले MCQs, हे बघितले आपण MCQ. ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल. तर अशा पद्धतीने कंपास ट्रॅव्हर्सिंग वरचे तुम्ही बेसिक क्वेश्चन बघू शकता. आणि तर आजच्या पुरतं एवढं ठीक आहे. आपण बऱ्याचपैकी कंपास ट्रॅव्हर्सिंगचा पार्ट कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. तर काही जरी क्वेश्चन अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा टेलिग्राम ग्रुपला विचारू शकता. आजच्या पुरतं एवढं सफिशियंट आहे. तर धन्यवाद.